नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महापालिकेच्या शेड इन्चार्जनं मनपाच्या शेडमध्येच टोकाचं पाऊल उचललंय. चिठ्ठी लिहून गळ्याला दोर लावला. घटनेनं नाशिकच्या सातपूरमध्ये खळबळ. नाशिकमधील सातपूरच्या समृद्ध नगरमध्ये एका 50 वर्ष महापालिका कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय. आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मात्र पोलिसांकडून तपास करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास गावले असं आत्महत्या केलेल्या इसमाचं नाव आहे. गावले हे नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालयात शेड इन्चार्ज म्हणून कार्यरत होते. त्यांनी एक चिठ्ठी लिहून बांधकाम विभागाच्या कार्यालयातच त्यांनी पत्र्याच्या साईड अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. आत्महत्यामधील कारण अद्याप स्पष्ट आहे. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. मात्र महापालिका कार्यालयातच गावले यांनी पत्र्याच्या साईड अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं महापालिका प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरण. नाशिक कोर्टात आमदार रोहित पवार यांना हजर राहण्याचे आदेश. मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी आज नाशिक कोर्टात आमदार रोहित पवार यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र रोहित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे हे दोघेही कोर्टात हजर राहणार नाही. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधी त्यांची बाजू मांडली. सभागृहात व्हिडिओ कोणी काढला याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती. तर आमदार रोहित पवार यांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. रोहित पवार यांचे वकील कोर्टात दाखल झालेत. तर थोड्याच वेळात सुनावणी सुरू होईल. आमदार रोहित पवार हे आज हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. मंत्री कोकाटे आणि आमदार रोहित पवार यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.